गावकीला घाम फुटलाय कारण भावकी एकत्र आलीये. राज ठाकरेंच्या एका फॅन पेजवरचं हे पोस्टर 2 दशकांच्या अनेक प्रयत्नानंतर अखेर महाराष्ट्राच्या राजकारणातील कायम चर्चेत गेलेली युती म्हणजेच ठाकरे बंधू एकत्र आलेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दणक्यात अधिकृत युतीची घोषणा केली. मुंबईच नाही तर राज्यातील मनसैनिक आणि शिवसैनिकांच्या मनातली इच्छा शेवटी पूर्ण झाली. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईसोबतच महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. पण ठाकरे बंधू एकत्र येण्यानं भाजपला फटका बसणारे, शिंदेंना धोका निर्माण होणार आहे. मराठी माणसाला एकजूट करण्यामध्ये ठाकरे बंधू यशस्वी ठरणार का आणि ठाकरे मुंबईचा गड राखणार का असे अनेक प्रश्न सुद्धा या युतीमुळे उपस्थित झाले. त्यामुळे भावकीच्या या युतीनं गावकीच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने बदलणार 5 मुद्द्यांमध्ये पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. तर गेल्या 20 वर्षात बऱ्याचदा ठाकरे बंधूंची युती व्हावी यासाठी प्रयत्न झाले. कार्यकर्त्यांचा मोठा गट तर याच बाजूने होता. पण जेव्हा शिवसेना फुटली, विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे सुद्धा फार जलवा काही दाखवू शकली नाही. त्यानंतर दोघे भाऊ एकत्र येण्यासाठी हालचाली करू लागले आणि त्यानंतर 5 जुलै रोजी दोन्ही भाऊ पहिल्यांदा एकत्र आले आणि 5 जुलै नंतर ते बऱ्याच कार्यक्रमांमध्ये, मग ते कार्यक्रम राजकीय असतील किंवा कौटुंबिक असतील, हे दोघे भाऊ आणि त्यांचे कुटुंब एकत्र पाहायला मिळालं. आणि आज अखेर त्यांनी राजकीय पक्षाच्या माध्यमातून ते एकत्र आले. त्यांनी राजकीय युतीची घोषणा केली. मुंबईतील वरळीमधील हॉटेल ब्ल्यू सी मध्ये पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा झाली. मुंबईसह ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, नाशिक आणि पुणे महापालिकेची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढायचा निर्णय झाला. या दोन्ही भावांच्या एकत्र येण्यानं 5 महत्त्वाची राजकीय समीकरणं देखील हायलाइट होऊ शकतात. आता ती समीकरणं नेमकी कोणती पाहूयात. पहिलं म्हणजे शिवसेनेच्या मूळ विचारांसोबतचा लढा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. 2 दशकांपूर्वी राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली होती, पण आता दोन्ही बंधू पुन्हा एकत्र आल्यानं मराठी माणसाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची जुनी ओळख परत येईल असं म्हटलं जातंय. ठाकरे बंधूंच्या एकीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल याचा फायदा बीएमसीच्या निवडणुकीमध्ये अर्थात दिसून येणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी मतदारांचं एकीकरण होईल. युतीची घोषणा होताच मुंबईचा महापौर हा मराठीच होईल असा राज ठाकरे यांनी व्यक्त केलेला विश्वास आणि महाराष्ट्र रक्षणासाठी मराठी माणसाची ही युती असेल असं उद्धव ठाकरेंचं विधान, यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी ही युती अर्थात फायद्याची आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे, यात शंकाच नाही. मुंबई महापालिका असेल, ठाणे, कल्याण, डोंबिवलीची महापालिका असेल, या निवडणुकीमध्ये यात सर्वाधिक प्रभाव दिसेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यानं मराठी माणूस एकटवेल असे अनेक तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. पण दोन्ही भावांमुळे मतांचे ध्रुवीकरण किती थांबणार हे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं मराठी मतदारांची विभागणी थांबेल असं म्हटलं जातं. शिवसेना आणि मनसे ही मतसंख्या वाढेल असंही काही राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येतंय. तिसरा मुद्दा म्हणजे भाजप शिवसेनेला कडवं आव्हान. एकनाथ शिंदे यांनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी झाली होती. अनेक आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला होता. त्यात विधानसभेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली होती. त्यामुळे ठाकरेंचा मुंबईचा गड कोसळणार अशी स्थिती निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं. पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भाजप आणि शिंदे सेनेला कडवं आव्हान मिळू शकतं. मराठी मतांच्या जोरावरती दोन्ही भाऊ पुन्हा एकदा बीएमसी वरती झेंडा फडकवण्यासाठी रणनीती आखतायत. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतविभागणी थांबेल. राज आणि उद्धव मागील 2 दशकांपासून वेगळे लढत होते, त्यामुळे मराठी माणसांच्या मतांची विभागणी होत होती. आता एकत्र आल्यानं पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येतील, त्यामुळे मतांचं ध्रुवीकरण थांबेल. याचाच फायदा मतपेटीमध्ये दिसू शकतो. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र काम करण्याची संधी मिळू शकते, त्यामुळे प्रचार अधिक प्रभावी होईल. राज ठाकरेंचा मराठी माणसांवरती प्रभाव जास्त आहे, त्यामुळे मतांचं एकीकरणासाठी याचा फायदा होऊ शकतो. दुसऱ्या बाजूने विचार केला तर राज ठाकरेंमुळे ठाकरेंकडील परप्रांतीय मते दुरावली जाण्याची देखील शक्यता आहे. 5वा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये बदल होणार आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जन्म झाला. त्यावेळी केंद्रस्थानी उद्धव ठाकरेच होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा बदल झाला. आता पुन्हा एकदा राज्यामध्ये नव्या युतीचा जन्म होतोय. आता ही केंद्रस्थानी उद्धव ठाकरेच आहेत, पण आता उद्धव ठाकरेंसोबतच राज ठाकरे आहेत.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं मुंबईसह राज्याच्या राजकारणामध्ये नवीन समीकरण तयार होतील. कदाचित भाजपला आपली रणनीती बदलावी लागेल असंही काही विश्लेषकांचं सांगणं आहे. ठाकरे बंधू सध्या फक्त 6 ते 7 महापालिकेमध्ये एकत्र लढणार आहेत. पण जर या निवडणुकीमध्ये दोन्ही भावाला प्रदीर्घ असे यश मिळालं तर राज्यात ठाकरेंचा प्रभाव नक्कीच वाढेल असं दिसतंय. पण या युतीमुळे उद्धव ठाकरेंचं नुकसानही होऊ शकतं. मराठी मते एकटवली नाहीत तर राज ठाकरेंसोबत जाणं ही उद्धव ठाकरेंसोबतची सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण मागील काही निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला मतं मिळालेली नाहीत. 2025 मध्ये राज ठाकरेंचा एकही आमदार निवडून आलेला नाही. राज ठाकरे यांना स्वतंत्रपणे फारशी मतं मिळत नसल्याचंही मागील 5 वर्षांमध्ये दिसून आले. त्यात परप्रांतीयांविरोधात राज ठाकरेंची आक्रमक भूमिका आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंपासून मुस्लिम आणि परप्रांतीय मतं दुरावली जाऊ शकतात. यासोबतच दोन्ही ठाकरेंच्या कट्टर मराठी धोरणामुळे मुंबईतील उत्तर भारतीय असतील, गुजरातींसह इतर परप्रांतीय मते महायुतीकडे वळण्याची शक्यता आहे. राज आणि उद्धव एकत्र आल्यास महायुतीमध्ये फूट पडू शकते, कारण राज ठाकरेंच्या धोरणाला काँग्रेसनं नेहमीच विरोध केलाय. दरम्यान राज ठाकरे हे आक्रमक हिंदुत्व आणि मराठी अस्मिता घेऊन राजकारण करतायत. त्यात उद्धव ठाकरेंचे धोरण थोडंसं मवाळ झालेत. त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या वैचारिक फरकांमुळे मतदार दुरावला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे भावकीची युती महापालिकेमध्ये कसा जलवा दाखवते हे पाहावं लागेल. तरी या दोघांच्या युतीबद्दल पुढे काय होऊ शकतं, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.